तर तुमचं देखील असं गार्डन असेल आणि झाडांची वाढ वगैरे काय होत नसेल तर अवश्य संपर्क साधा. मित्रांनो नमस्कार. आज आपण तळमावले या ठिकाणी आलेलो आहे आमच्या भाऊजींच्या इकडे. तर झाडं लावलेले आहेत गार्डनला पण. तर आज आपण त्याला बॉस आळवणे आणि ड्रिंचिंग करणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्ण झाडं दाखवून घेतो. हे बघा पाम लावलेला आहे, पावटा आहे, गुलाबाची झाडं आहेत, सोनचाफा आहे. असं हे सगळं गार्डन केलेलं आहे. बंगल्यासमोर नारळाचं झाड आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे, पेरू आहे. बघा मस्त गार्डन आहे. इथं आंब्याची झाडं आहेत आणि हे झाडं आहेत आज. आणि आज आपण यांना बॉसचं ड्रिंचिंग देणार आहोत. तर बघूया भाऊजी आहेत आमच्या इथे. तर आपण बॉस घेऊन आलेलो आहे. चला भाऊजी आपण ड्रिंचिंग करू. ओके ठीक आहे बाळा. हर्षो आलेला आहे आमच्या बरोबर. तर पाहूया आपण. त्या साईडला पण नारळाची झाडं वगैरे, जास्वंत वगैरे सगळं हे केलेलं आहे. ओके हर्षोनं आता कॅमेरा पकडलेला आहे. आज आम्ही ओके. तर हे बॉस आहे. तर बॉस आम्ही बारडीमध्ये डायरेक्ट टाकून आपण झाडांना ड्रिंचिंग करणार आहोत. तर पाहूया 100 मिली आपण बारडीला घेऊया. आणि हे स्टिकर आहे ते सर्वसाधारण 5 ते 10 ml च्या हिशोबाने आपण इथे घेतलेले आहे. अशा प्रकारे आपलं द्रावण तयार झालेलं आहे. ते बघू शकतो. कॅमेरा सांभाळला त्याबद्दल त्याचा धन्यवाद. तो पण आलेला आहे. तर हे अशा प्रकारे बॉसचं द्रावण आपलं तयार झालेलं आहे. तर आज आपण हे मागाने देणार आहोत. हे आमचं नारळाचं झाड. नारळाच्या झाडाला आपण 1 मग दिला आहे. समजा जास्वंत आहे, जास्वंतीसाठी पण 1 मग दिलेला आहे. आणि असंच आपण प्रत्येक झाडाला 1-1 मग आपण देत आहोत. याच्या कारणानं आपली झाडाची ग्रोथ एकदम व्यवस्थित चांगल्या रीतीने होणार आहे. गवती चहा बघताय तुम्ही कसा मस्त आलेला आहे. ते गवती चहाला देखील आपण बॉसचं ड्रिंचिंग आपण इथं देत आहोत. तर यानंतर आपण सर्वसाधारण 1 महिन्यानंतरचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला किती बदल झाला आहे हे दिसून येणार आहे. यानंतर या सर्व झाडांना आपण ड्रिंचिंग केल्यानंतर आपण एक फवारणी पण देणार आहोत बॉसचीच. ते पण आपण पाहूया. तर तुमचं देखील घरासमोर जर असं गार्डन वगैरे असेल आणि तुम्हाला त्याची ग्रोथ चांगली आणायची असेल झाडांची तर अवश्य संपर्क साधा. योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल. आळूच्या झाडं वगैरे पण इथं आहेत, लावलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता फवारणी करणार आहे. एक 40 ml घेऊया आपण फवारणीसाठी बॉस. स्टिकर 5 ml. ओके. तर आता हे आपण फवारणी करतोय. तर स्प्रे करतोय आपण. स्प्रे चालू केलेला आहे बॉसचा. आता या झाडांना आपण मस्तपैकी आंघोळ घालून घेणार आहोत. टिकॉन आणि बॉस दिलेला आहे. तर आपले हे दादा मस्तपैकी झाडांना आंघोळ घालत आहेत. उन्हाळा पण चालू आहे त्यामुळे झाडांना पण चांगलं वाटत असेल. तर तुमच्याकडे गरमी आहे का? गरमी असेल तर किती टेम्परेचर आहे आम्हाला नक्की सांगा. घ्या वरून मस्त पाणी आंघोळ घालून. स्प्रे वाढवा येतोय का बघा. तर बॉस फवारणी चालू आहे बॉसची आणि मस्तपैकी सुगंध पसरलेला आहे आपल्या बॉसचा. सर्वजण बोलत आहेत 1 नंबर स्प्रेचा वास येत आहे. तर हे ऑर्गॅनिक असल्यामुळं
फार छान आहे, फायद्याचं आहे. तर तुमचं देखील असं गार्डन असेल आणि झाडांची वाढ वगैरे काय होत नसेल तर अवश्य संपर्क साधा आणि आपल्या झाडाची ग्रोथ करून घ्या, गार्डन चांगलं बनवा. ठीक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता.